याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं मी स्वागत करतो. And I welcome you all in the holy and glorious name of Jesus Christ, who is the Son of our Almighty God. प्रभूची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. And may the grace of God be with your spirit. मागच्या रविवारी मी तुम्हाला काय सांगितलं होतं? What did I tell you the previous Sunday? असं होतं सगळ्यांना. मागच्या वेळेस काय सांगितलं होतं मी तुम्हाला? And what did I tell you the last Sunday? रोज सकाळी जरा भिजवलेले बदाम खात जा सगळेजण. Everybody eat almonds. हां, हालेलुया. Hallelujah. काय म्हटलं होतं की दर रविवारी मी तुम्हाला आशीर्वाद देताना म्हणणार आहे येशूच्या नावामध्ये की प्रभूची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. असं माझं बोलणं झाल्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी म्हणायचंय आमेन. आता नाही, असं आता मला सांगितलं मी तुम्हाला. प्रभू येशूची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. हां, असं जरा लक्षात ठेवा. बोललेलं प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची. देवाने बुद्धी दिली की नाही? ह्याच्यामध्ये आहे की नाही सगळं? किती मेंदू आहेत? How many brain do you have? कोण म्हणतं एक मेंदू आहे? मोरे ब्रदर, एका मेंदूने काम करू नका हो, गडबड होईल. किती मेंदू आहेत? How many brains do we have? एक लहान आणि एक One small हालेलुया. and one big. बघा किती देव चांगला आहे. See how good God is. आमची प्रकृती जाणतो म्हणून दोन मेंदू दिलेत. He knows our एक capability. मोठा दिला, एक लहान दिला आहे. And that's why He gave us two brains, one small and big. हालेलुया. एकदा प्रभूच्या नावाला धन्यवाद देत असताना टाळ्या वाजवूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. आजच्या नवीन दिवशी नव्यानं त्याचं चांगुलपण देवानं आमच्यासाठी सिद्ध केलेलं आहे. And God has established His goodness on this new day. आणि त्याच्या चांगुलपणामध्ये आम्ही आहोत, त्याबद्दल प्रभूला धन्यवाद देऊयात. And give thanks to the Lord that we are in His goodness. त्याच्या प्रीतीला खंड पडत नाही, त्याच्या दयेला खंड पडत नाही, आम्हाला देत असलेल्या आशीर्वादाला आणि खंड पडत नाही. याचं सर्व गौरव आपल्या प्रभूला देऊयात. And He does not withhold His love and grace towards us, and that is why give thanks to the name of the Lord. कारण तो देव आमच्यावर प्रीती करणारा देव आहे. Because God is a God who loves us. तो आमचा देव, आमची काळजी घेणारा देव आहे. He's a God who takes care of आम्हाला us. उभं करणारा तो देव He आहे. makes us stand. आम्हाला स्थिर करणारा तो देव He आहे. makes us stable. आम्हाला आढळ करणारा तो देव He आहे. makes us immovable. आणि या सर्व गोष्टी आम्हाला त्याच्या वचनातून शिकवून तो आम्हाला करत असतो. And He's teaching us all these things through His word. आम्हामध्ये असलेली आढळता, All the immovability that is amongst us, आम्हामध्ये असलेली स्थिरता, the stability in us, आमची होत असलेली उन्नती our growth. ही कशाच्या द्वारे होत आहे? And how does this happen? तर देवानं आमच्यासाठी पाठवलेल्या जिवंत वचनाच्या द्वारे होत आहे. It happens through the living word that God has sent for म्हणून us. वचनाकडे लक्ष देणं कितीतरी गरजेचं आहे. So it is very necessary to pay attention to the word. जे वचन आम्हाला आशीर्वाद देतं, The word that blesses us. जे वचन आमचा देवावरचा विश्वास The वाढवतं, word that grows our faith in the Lord. जे वचन देवाच्या आम्हाला जवळ घेऊन The जातं, word that grows us closer to the Lord. जे वचन आम्हाला आमच्या देवाचा स्वभाव जवळून जाणून घेण्याची आणि संधी देतं. And the word that gives an opportunity to know the nature of our आणि Lord. वचनातून आम्ही घेत असताना And while receiving from the एक word, दिवस हेच वचन आमचं न्याय करणार आहे. and the same word is going to judge us. म्हणून या वचनामध्ये मोठं सामर्थ्य आहे. So this word has great power. म्हणून त्याच्याविषयी म्हटलं जग आणि जगातल्या गोष्टी नाहीशा होतील, पण देवाचं वचन कधी नाहीसं होणार नाही. And so it is said that all the things shall pass away, but my words will by ते no means pass कोमेजत away. नाही. It does not wither. ते सुकत नाही, It does not dry up. ते नष्ट होत नाही, It is not destroyed. ते नेहमी टवटवीत आहे, It is always flourishing. ते नेहमी ताजा आहे, It is always fresh. ते नेहमी जिवंत आहे, It is always ते alive. नेहमी तेजस्वी आहे, It is always blooming. ते नेहमी प्रकाशमय आहे. It is always आणि radiant. जर आम्ही त्यामध्ये आहोत And if we are in तर it, ते तेज आमच्यामध्ये आहे, that radiance is in ते us, तो प्रकाश आमच्यामध्ये आहे, the light is in us, तो विश्वास आमच्यामध्ये आहे. that faith is in us. कारण विश्वास वाढतेनं आणि वार्ता देवाच्या वचनानं होते. Because faith comes by hearing the word of the Lord. आणि आम्ही पाहतो, आम्ही पुनरुत्थानाच्या आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी काही गोष्टी पाहत आहोत. And we are learning about the resurrection of Jesus. आणि आमचा महत्वाचा विषय चाललाय पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश. And we are learning about the sermon of the resurrected Christ. आता संदेश म्हणजे जोडलेले,
Now, message means connected किंवा संबंध. or relation. आता ख्रिस्ताशी संयुक्त होणे, Now, being one with Christ, संदेश जो आहे देवा आणि सॉरी संदेश म्हणजे बातमी आहे and sermon means a message, आणि संदेश म्हणजे निरोप आहे and it is a news. आणि हा संदेश देवानं आम्हाला दिलेला आहे म्हणजे तो निरोप देवाचा आमच्यापर्यंत आणि देवाचा आत्मा पोहोचवत आहे And that means God has given us a message through Him, आणि म्हणून तो आम्ही नीट ऐकावा, and so we should listen तो carefully, आम्ही आत्मसात करावा we should adapt it, आणि त्या वचनाप्रमाणे आम्ही चालावं. and we should walk accordingly. म्हणून आज आम्ही विशेष पुढच्या मुद्द्याकडे वळणार आहोत. We are going to learn the next topic. पहिला संदेश आम्ही ऐकला, सांत्वनाचा संदेश देवानं दिलेला आहे ख्रिस्तानं. First, Christ has given the message of comfort. आता माझा विश्वास आहे की तो संदेश ऐकल्यानंतर आता कुणी आपल्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये बिकट प्रसंग आला तरी घाबरणार नाही. आमेन म्हणा. Now I believe that now that you have heard the message, nobody will fear in the trials, कारण वचन आमच्यातलं भय घालवून टाकतं. because word removes our fear. हालेलुया. Hallelujah. येशू म्हणतो भिवू नका. Jesus says, "Do not fear." पुनरुत्थित ख्रिस्त ज्या ज्या आपल्या शिष्यांना भेटला And whenever resurrected Christ met his तो disciples, भिवू नका, he said, "Do not be तुमचं afraid. कल्याण असो. May you be blessed." हालेलुया. Hallelujah. मग आम्हाला भेटणारा जो ख्रिस्त आहे So the Christ that meets us, आम्ही उपासना करत असताना आमच्यामध्ये उतरून येतो. while we praise Him, He comes into us, त्याचा संदेश घेऊन पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आमच्यामध्ये उतरून येतो. and through His Holy Spirit, He brings a message to मग तो us. आल्यानंतर हेच म्हणत असेल, भिवू नका, कल्याण असो. And He always says, "Do not be afraid. May you be मग आम्ही blessed." सांत्वनाचा संदेश ऐकला. We heard the message of comfort. सांत्वन आमचा देव करतो म्हणजे आमच्यामध्ये बदल करतो. He comforts us, means He makes a change in us, आमची परिस्थिती तो बदलून टाकतो. changes our situation. म्हणून ते संदेश ऐकणाऱ्यांमध्ये आता शेवटपर्यंत भय कधी राहणार नाही. कुठल्या समस्येचं, कुठल्या आजाराचं आमचा विश्वास आहे. So all the hearers of this message will not have fear in them. संदेश आम्ही पाहतो निरोप शब्दांच्या रूपाने येतो. And this message comes through words. पूर्वी पत्र लिहिली जायचे, Earlier they used to write letters. मग इकडनं तो निरोप तिकडं परगावी पाठवायचा असतो. So then they used to send this letter from one place to मग another. ते शब्द आम्ही पाहतो तो ते सांगायचे ते शब्दाच्या रूपात सांगितलं जायचं. And whatever needs to be conveyed was conveyed through the words. आणि त्या ठिकाणी ते वाचल्यानंतर And after it was read, तो आवाज किंवा आणि जी वाणी आहे त्या व्यक्तीची त्या शब्दातून तिकडे गेलेली असते. and that message is gone there through the voice of the writer. आणि देवानं आमच्यासाठी स्वर्गातून ते वचन पाठवलं, तो शब्द पाठवला And God sent His message, His word from the heaven, आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आमच्यापर्यंत पोहोचवत आहे. and He's conveying us through the Holy Spirit. तो आमच्याशी बोलत आहे. He's talking to us. देवाचा निरोप आहे, It is the message of God, ख्रिस्ताचा निरोप आहे, the message of Christ. त्याची ती बातमी आहे That is the news, आणि पवित्र आत्मा आमच्यापर्यंत पोहोचवत आहे. and the Holy Spirit is conveying it to आणि us. म्हणून आम्ही तो काळजीपूर्वक ऐकावा. And so we should listen to it carefully. प्रियानो, आम्ही मग तो मागच्या धैर्याचा संदेश ऐकला. Previously we heard the message of आज courage. आम्ही ख्रिस्ताच्या म्हणजे पुनरुत्थित ख्रिस्ताच्या आध्यात्मिक किंवा आत्मिक अधिकाराचा संदेश ऐकणार आहोत. We are going to hear the message of spiritual authority of the resurrected Christ. देवाचं वचन आम्ही ऐकणार आहोत. We are going to listen to the word of God, तो संदेश म्हणजे तो आवाज शब्द वचन रूपाने आमच्यापर्यंत येत आहे. and that voice and the word is going to come through the word. रोमकराच्या पत्रामध्ये 6व्या अध्यायाच्या आम्ही पाहतो 7व्या वचनामध्ये काय लिहिलंय त्याचे हेडिंग पहिल्यांदा वाचा, मग आपण पुढच्या ते वचन वाचूयात. ख्रिस्ताशी संयुक्त असणे ख्रिस्ताशी संयुक्त असणे व पाप करीत व राहणे पाप करीत राहणे ही परस्पर विरोधी ही आहे. परस्पर विरोधी आहेत. And it says, believing in Christ and sinning against Him are conflicted. आता या ठिकाणी लिहिले ख्रिस्ताशी संयुक्त असणे हा महत्वाचा भाग आहे. And being one with Christ is important. आता ख्रिस्ताशी संयुक्त असणे म्हणजे काय? What does it mean to be one with Christ? ख्रिस्ताशी जोडलेले असणे Being joined to Him. किंवा ख्रिस्ताशी ख्रिस्ताचा आमचा ख्रिस्ताशी संबंध असणे Or having a relationship with Christ. आणि ही अवस्था आमची असावी. And this should be our situation. आध्यात्मिक जीवन ख्रिस्तामधलं And our spiritual life in the म्हणजे Christ ख्रिस्ताशी जोडले जाणं आहे. means being joined to the Christ. ख्रिस्ताशी संयुक्त होणे आहे. It's being one with the Lord. आणि कसं जोडलं गेलेलो आहे आम्ही, And how are we connected? कसं संयुक्त झालेलो How आहोत, have we become one? आम्ही जोडलं गेलेलो We आहोत. have been आम्ही joined. पश्चाताप केला, We repented. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आमचा वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारला. We received Christ as a personal ही Savior. संयुक्त होण्याची पहिली पायरी
पायरी आहे. This is the first step of being one with इथं the तुम्ही Christ. संयुक्त झाला असं नाही, It is not that you are already joined पण now. तुम्ही जेव्हा प्रभूला स्वीकारता, The moment you accept आपला Lord तारणारा प्रभू म्हणून स्वीकारता, as your personal Savior, त्यावेळेस प्रियानो ख्रिस्ताशी जोडले जाण्याचा तो पहिला भाग आहे, पहिली गोष्ट आहे. and that is the first part of being one with the Lord. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट आहे, After that, there is one important thing, बाप्तिस्मा आणि स्वीकारलं म्हणजे झालं असं नाही. and it is not that you have accepted and it is done. त्याच्यानंतर बाप्तिस्मा आहे. After that, there is baptism. माझा प्रभूशी ओळख हो, माझी प्रभूशी ओळख होते. And if I recognize the Lord, माझं पाप मला देव दाखवतो, and God shows me my मी sin, पश्चाताप करतो, I repent, प्रभूला स्वीकारतो, I accept the Lord, नंतर संयुक्त होण्याची प्रक्रिया पुढची आहे, बाप्तिस्मा आहे. and the further process of being one is baptism. ख्रिस्ताशी जोडले जाण्याचा आम्ही पाहतो माध्यम जर काय आहे तर बाप्तिस्मा आहे. And the medium to connect with the Lord is baptism. म्हणून देवाचा दास बिली ग्राम म्हणतात So Billy Graham, the servant of God, की said, एखाद्या व्यक्तीला आम्ही सुवार्ता सांगितली if we preach gospel to certain people, आणि त्याचा जर आम्ही बाप्तिस्म्यापर्यंत त्याचा पाठपुरावा केला नाही, and if I do not follow up until his baptism, म्हणजे ख्रिस्ताशी जोडले जाण्यापर्यंत आम्ही त्याला आणि त्याच्याशी आणि संबंध ठेवला नाही किंवा तिथपर्यंत आम्ही त्याला घेऊन गेलो नाही, if I'm not connected to that person until he is baptized, तर आम्ही त्याचा खून करतो. then we have murdered him. आम्ही परत देवाची ओळख त्याची करून देतो. We only introduced our Lord to him, तो त्या देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो, and he believes in those words. देवाच्या प्रीतीचा अनुभव तो घेतो. He experienced the love of God. पहिली पायरी तो देवाला प्रभू येशू ख्रिस्त आपला वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून The स्वीकारतो. first step, he accepts Christ as his personal Savior. इथं जोडलं जाणं होत नाही. Here, the joining does not happen. ज्याच्याशी मला जोडलं जायचं आहे त्याच्याशी पहिल्यांदा त्याला मी स्वीकारणं महत्वाचं आहे, The one to whom I have to connect to, I should know him first. आणि मग पुढची पायरी आहे And then there is the next step, त्याच्या मरणाशी संयुक्त होणं, being one with his death म्हणजे ख्रिस्ताच्या आणि मरणाशी संयुक्त and होणं being one with the death of Christ, किंवा ख्रिस्ताच्या मरणाशी जोडलं or जाणं, being joined to the death of Christ ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशी म्हणजे ख्रिस्ताच्या पुन्हा उठण्याशी जोडलं जाणं, and being one and joined to the resurrection of हे Christ. जोडलं जाणं जे असं होतं When this joining happens, त्यासाठी मी खऱ्या अर्थानं तारणाच्या मार्गावर आलेलो आहोत. आमच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात झालेले, जीवनाचं नाविन्याची सुरुवात झालेली आहे. and only then in the true sense we are on the way of a spiritual journey. म्हणून ख्रिस्ताशी संयुक्त होणं So being one with the Christ बाप्तिस्म्याच्या द्वारे आहे. through baptism. किती लोकांचा बाप्तिस्मा झालेला आहे? How many have you been baptized? झालेला आहे. हा मग आता So now, महत्वाची गोष्ट आहे, important thing, आम्ही ह्याचा अर्थ तुम्ही पहिली पायरी पूर्ण केलेली that आहे. means you have completed the first step. हालेलुया. Hallelujah. हा. तू ग्रॅज्युएट झालाय का? Have you been झालोय. graduated? हा. Yes, मग I have been graduated. मग 12वी झालायस का असं विचारलं तर Then should I ask that if you have completed your त्याला 12th काय अर्थ standard? राहतो का? It's of no use. 10वी झालाय तू, Have you completed your 10th मग standard? पहिलीला गेला होता का? Then did you go to first standard? बाप्तिस्मा जर झालाय If you have been baptized, तर तुम्ही देवाचा स्वीकार केलेला आहे, सिद्ध होतं. it is proven that you have accepted the म्हणजे Christ. तुम्ही जोडले गेलेले आहात. That means you have been किती जणांचा connected. बाप्तिस्मा अजून राहिलेला आहे? And how many of you have अजून not been कोणाकोणाचे baptized? बाप्तिस्मे झाले नाहीत? सगळ्यांचे झाले. कोण आहे तिथं? कोणी हात वर केलं होतं? कोण आहे का? कोणी? कोण आहे का? तू आता नाही झाला बाप्तिस्मा अजून? का बरं? 10th हा 12th मध्ये आहे. मग 10th मध्ये नंतरच आपण बाप्तिस्मा देतो. नाही असं नसतं. तू प्रभूला तारणार म्हणून स्वीकारलेस की नाही? तुझ्या हृदयामध्ये तू प्रभूला घेतलं ना, मग तू त्या स्टेजला आलेली आहेस बाप्तिस्म्याच्या. आता राईट वेळ तीच आहे, योग्य वेळ तीच आहे की ज्यास आमचं तारण होतं, प्रभूला आम्ही स्वीकारतो, लगेच नेक्स्ट स्टेप आहे बाप्तिस्मा. तू कसं काय ठरवलं की माझून राईट वेळ नाही म्हणून? बघ, ज्यावेळेस तू तुझ्या हार्टमध्ये काहीतरी देवाने बदल केला म्हणून तुझ्या हृदयात तू प्रभूला घेतलं की नाही, याचा अर्थ काय की आता पहिली पायरी झाली तर दुसरी पायरी तुला चढणं गरजेचं आहे की नाही? त्या बाप्तिस्मा प्रभूला स्वीकारलं की राईट टाइम आहे बाप्तिस्मा घेणं, तीच वेळ आहे योग्य बाप्तिस्मा घेणं. हालेलुया.
हां चर्च सुटलं की आणखीन जाऊ नाव दे तुझं पुढे आता ज्यावेळेस बाप्तिस्माची तारीख सांगेल त्यावेळेस बाप्तिस्माची तयारी नाही आहे तुझी तू सांगतो तुला की ही तुझी वेळ आहे बाप्तिस्मा घेण्याची हालेलुया जरा कुणाला बाप्तिस्म्याविषयी काही शंका असेल आज बाप्तिस्मा घेतला नाही पण शंका आहे अजून माझी वेळ नाही आलेली अजून माझं असं जर कोणी असेल तर कृपा करून अशा कुठल्याही गैरसमजामध्ये राहू नका मंडळीच्या वडिलांशी लगेच संपर्क साधा ते तुमचं योग्य मार्गदर्शन करतील पाण्याची टाकी आपल्याजवळ तयार आहे पाणी साठवायचं तुम्हाला बुडवायचं हालेलुया त्याच्यासाठी मी अहोरात्र तयार आहे आमेन फक्त तुम्ही या हालेलुया आणखीन तुझं नाव दे आलं टाळ्या वाजूयात प्रभूला धन्यवाद देऊयात आलं आता वाचा ब्रदर 6वं वचन 5 आणि 6 वचन वाचा जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याबरोबर संयुक्त झालो आहोत तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याबरोबर संयुक्त होऊ हा हालेलुया जरा जोरात म्हणा हालेलुया हालेलुया पहिली गोष्ट जी आहे पूर्वार्ध की त्याच्यामध्ये झालेलं आहे असं सांगितलंय आणि उत्तरार्धामध्ये सांगितलं की हो हालेलुया आमेन पहिल्यामध्ये सांगितलं की काय झालेलं आहे दुसऱ्यामध्ये काय सांगितलेलं आहे होऊ आता त्याचं स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत 5 वचन मध्ये बस थांबा जरा 5 It says Romans 6 and 5, for if we have been united together in the likeness of his death, certainly we also shall be in the likeness of his resurrection. जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याबरोबर संयुक्त झालो आहोत म्हणजे ज्यांनी बाप्तिस्मे घेतले ते त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने काय झालेले आहेत संयुक्त झालेले आहेत आता पुढे वाचा पुढची त्याच्या 5व्या अध्यायाची पुढची ओळ वाचा तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याबरोबर संयुक्त होऊ Certainly we also shall be in the likeness of his resurrection. हा म्हणजे आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे Here it has been said, पाण्यामध्ये तुम्ही बुडलात once you're immersed in the water, पाण्यामधून तुम्ही वर आलात come out of the water, म्हणजे तुम्ही त्याच्या मरणाशी त्याच्या पुनरुत्थानाशी आणि बाप्तिस्म्याच्याद्वारे संयुक्त झालेला you have आहात been united to him through death and his resurrection. पण इथं जे होऊ म्हटलेलं आहे But here what has ते happened, त्या अर्थानं म्हटलेलं आहे and it has been said with a की meaning, ज्यास आम्ही आमच्या जगातला प्रवास संपून आम्ही जगामधला प्रवास संपून आम्ही निघून जाऊ when we would end our journey on this earth and leave, ज्याच प्रभू येशू ख्रिस्त मेघारूढ असा उतरणार आहे and when Jesus will come on the clouds, त्यावेळेस ते पुनरुत्थान किंवा पुन्हा उठणं त्या कबरेतून बाहेर येणं त्याच्याविषयी म्हटलं की त्याच्याबरोबर आणि त्याच्या प्रतिरूपाने त्याच्याबरोबर संयुक्त होऊ and after that the resurrection, it is talked about that we shall also be in the likeness of his resurrection. आता त्याचं चांगलं स्पष्टीकरण 6व्या वचनामध्ये आपण पाहणार आहोत बघा काय लिहिलंय आपल्याला असे समजते की हालेलुया पहा इथं फार देवाच्या उपासकांवर देवाने टाकलेला विश्वास आहे म्हणजे पौलानं रोमकराच्या लोकांवर टाकलेला तो विश्वास आहे आणि तुम्हाला मंडळीतल्या लोकांना देवाचा आत्मा तो विश्वास तुमच्यामध्ये टाकत आहे देव काय सांगते की आपल्याला असे समजते की हालेलुया वाचा आपले जुने मनुष्य पण त्याचबरोबर वधस्तंभाला खिळले गेले असे की हे पापमय शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये आपण पुढे पापाचे दास्य करू नये And it says in verse 6, knowing this, that our old man was crucified with him, that the body of sin might be done away with, that we should no longer be slaves of sin. पण या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे Here the Holy Scripture says, आपल्याला असे समजते की and knowing this, आपलं जुनं पण our old man त्याच बरोबर with him वधस्तंभाला खिळले गेले आहे was crucified. आमचं जुनं पण त्याच बरोबर वधस्तंभाला खिळलं गेलेलं आहे Our old man was crucified with him. म्हणजे आम्ही पापाला मेलेलो आहोत That means we are dead to sin, असे की so that पापमय शरीर नष्ट होऊन that the body of sin might be destroyed, आपण यापुढे पापाचे दास्य करू नये and we should no longer be slaves of sin. कारण आम्हाला पुनरुत्थानाची आशा मिळालेली आहे Because we have received the hope of resurrection, ख्रिस्तामध्ये ती आम्हाला मिळालेली we have आहे received it in Christ, पापमय शरीर नष्ट झालेलं आहे and the body of sin will be destroyed. आम्ही यापुढे पापाचे दास्य करू We नये should no longer be slaves
slaves of sin. या आठवड्याचं हे वचन आहे. This is the verse of the काय week. वचन आहे? The verse is, आपल्याला असे समजते की and knowing this, आपले जुने मनुष्य पण त्याचबरोबर वधस्तंभाला खिळले गेले आहे, that an old man was crucified with him, असे की हे पापमय शरीर नष्ट होऊन so that the body of sin might be done away with. आपण यापुढे पापाचे दास्य करू नये. We should no longer be slaves of sin. त्याच्या अगोदर मी वाचलं की तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्या बरोबर आपण संयुक्त होऊ. Previously it is written that we might be united in the likeness of his resurrection. पुन्हा उठण्याची खात्री या ठिकाणी दिलेली We आहे. have the assurance of resurrection. पुनरुत्थानाची खात्री देवाने या ठिकाणी आम्हाला दिलेली God आहे. has given us the hope, assurance of म्हणजे resurrection. येशू म्हणतो की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. Jesus says, I am the resurrection and life. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल, Whoever believes in me, even if he has died, he will live. आणि जो जिवंत असून माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधी मरणार And नाही. the one who believes in me while alive, he will not die. म्हणून आम्ही पाहतो ते आम्ही त्याचबरोबर संयुक्त होऊ. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो. Scripture says that we will be united with him. मग तिला खात्री देवाने आम्हाला दिलेली So आहे. God has given us assurance, पुन्हा उठण्याची खात्री देवाने आम्हाला दिलेली the आहे. assurance of resurrection. तर बायबल पुढे आम्हाला सांगतं Further, Bible says, यापुढे आम्ही पापाचे दास्य करू नये. so that we should no longer be slaves मग of आता sin. दास्य तर त्या पापाचे दास्य आम्ही करू नये, We should no longer be slaves of म्हणजे sin. ती कृती आम्ही करू नये. We should not do that act. तर आम्ही आणि पाचाराला शोभेल असं चालावं. We should act suitable to our calling. आम्ही पावित्र्याची परिपूर्ती करावी, ती कृती आम्ही करावी. We should be perfected in holiness. मग ती कृती जर मला करायची So आहे if we have to do that तर act, त्याच्यासाठी मला देवाच्या वचनाचं मार्गदर्शन हवंय. and for that I need the guidance of the word of God. पापाचं दास्यत्व आणि यापुढे आपण पापाचे दास्य करू नये. We should no longer be slaves of sin. तर आम्ही देवाचे उपासक आहोत, We are worshippers of God. आम्ही ख्रिस्ताचे शिष्य आहोत, We are disciples of Christ. तर आम्ही ख्रिस्ताचं अनुकरण करावं. So we should imbibe Christ. मग ते वचनाच्या द्वारे आम्हाला करायचं आहे. So we have to do that through the word. म्हणून प्रियानो, So beloved, पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश आम्हाला पुनरुत्थानाची आशा असणाऱ्या लोकांसाठी अतिशय महत्वाचं आहे. and the message of the resurrection of Christ is a great hope and blessing for all the people who have accepted म्हणून him. आम्ही त्या पापाचं दास्य करणार So नाही. we'll no longer be slaves of sin. त्यासाठी आम्हाला पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश ऐकायचा I आहे. need to listen to the message of resurrection त्याचं of Christ. शिकवण आम्हाला ऐकायची आहे. I need to listen to his teaching. कारण ख्रिस्त मेला, Christ died. पुरला गेला, He was buried. पित्याच्या गौरवाने तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. Glory of Father, he was resurrected on the third day. आपलं पापमय शरीर नष्ट होऊन And the body of sin was destroyed. आम्ही बायबल आम्हाला सांगतो Bible says, की त्याच्या उठण्याच्या प्रतिरूपाने त्याच्यावर आम्ही संयुक्त होऊ. and we shall be united in the likeness of his मग ते resurrection. होणार आहे संयुक्त. That will happen. मग ते पूर्ण होण्यासाठी And for it to be complete, त्याच्या अगोदर आम्हाला त्या प्रोसेस मध्ये देवाचा संदेश किंवा देवाचं वचन ऐकून आम्हाला त्या वचनाप्रमाणे अनुकरण करायचं आहे. before that in the process, we have to listen to the word of God and act accordingly. म्हणून आध्यात्मिक जीवन आमचं ख्रिस्तामधलं जे जीवन आहे ते नीट आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. So the spiritual life of us in the Christ, we need to understand it. मुख्य उद्देश हा आहे The main purpose is तुम्ही सत्याच्या ज्ञानाप्रत पोहोचावं to reach the knowledge of the आणि truth सार्वकालिक जीवनाचा वाटा तुम्ही मिळवावा. आमेन म्हणा. and be partakers of the eternal life. हा मुख्य उद्देश आहे ख्रिस्ताचा भूतलावर येण्याचा. And this is the main purpose of Christ coming on this म्हणून earth. तिकडं लक्ष द्या. So pay attention to that. आशीर्वाद नको, No blessings. म्हणजे भौतिक आशीर्वादाच्या मागे लागू Do नका. not go behind the worldly blessings. आशीर्वाद म्हणजे काय? What is blessing? हालेलुया. Eternal सार्वकालिक जीवन. Eternal life. आमेन. Amen. तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी पाचारण केलेलं आहे? And to what you have been called unto सार्वकालिक जीवनात. for eternal life. येशू म्हणतो मी वरून आलो आहे And Christ says, I've come from above आणि वरील गोष्टी तुमच्याशी मी बोलत आहे, and I talk the things of कारण above तुम्हाला वरील जीवनासाठी वरील गोष्टीसाठी पाचारण केलेलं आहे. because you have been called for the things of above. आणि आम्ही घर मागत बसतो, And we keep asking for a house. आम्ही हे नोकरी मागत बसतो, We keep asking for a job. इन्क्रीमेंट मागत बसतो. Ask for हे increments. मागा असं तुम्हाला कोणी सांगितलं का? देवाच्या वचनाने सांगितलं का मागा, मला आशीर्वाद मागा? Does the word of God say ask for such blessings? मला दाखवा असं की देवाने असं सांगितलं की मागा, हे तुम्हाला मागा तरच मी तुम्हाला देणार आहे. And show me a verse where Jesus says, ask only then I will give it to लिहिलंय you. का असं कुठं? Has it been written? लिहिलंय का? हा, म्हणा की जरा नाही. पालकावर विश्वास आहे का नाही? आहे ना? आहे ना? म्हणजे मी शिकवतो बरोबर आहे, कळतं का नाही?
हालेलुया. Hallelujah. असं कुठं लिहिलेलं नाही. It is nowhere written. तर काय लिहिलेलं So आहे? what is written? जर तू माझी वाणी लक्षपूर्वक ऐकशील If you listen to my voice carefully आणि त्यामध्ये जे काही लिहिलं आहे ते मान्य करून पाळशील, and if you accept and follow whatever has been written in तरी it, सर्व आशीर्वाद तुला प्राप्त होतील. then you will receive all these blessings तुझ्या भूमीवर योग्य रीतीत पर्जन्यवृष्टी होईल. and you will have rain at the right तू time. शेतापोतात धन्य And होशील. your barns will be तुझी blessed. टोपली कधी रिकामी राहणार नाही. Your baskets will never go तुम्ही empty. घरे बांधा, You will build तुम्ही houses. द्राक्षाचे मळे लावा, You will build vineyards. तुम्ही सगळं काय करा. You will do everything. पण कधी But when माझी वाणी लक्षपूर्वक ऐकाल तर. if you हालेलुया. carefully heed my voice, only then. भूमीवर पाऊस पडायसाठी सुद्धा देव ते सांगत आहे. And even for the rain to appear on this earth, God says that. जर माझी विधी तू पाळलेस, If you follow my statutes, माझ्या आज्ञा मान्य करून पाळल्या, if you accept my and follow my तर laws, मी तुझ्या भूमीवर पाऊस पाडेल. then I will give rain on the ती planet, भूमी तुला उपज and देईल. that land will give you ती crops, झाडं तुला फळं देतील. and the trees will give you fruit. पाऊस कधी पाडणार? And when will He make it rain? जर माझी वाणी ऐकलीस If you तर, listen to my voice carefully, माझ्या आज्ञा पाळल्या if you follow तर. my commandments, हालेलुया. Hallelujah. आम्ही आज्ञा पाळायचं देतो सोडून, वाणी ऐकायचं देतो सोडून, मला घर दे, मला नोकरी दे, मला अमुक दे, मला तमुक दे. and we do not follow the commandments, but we keep on asking for the worldly blessings. हालेलुया. Hallelujah. जरा जोरात म्हणा हालेलुया. जोरात म्हणा, जरा दम आहे की नाही काय तुमच्याकडे? जिवंत आहात की नाही? हो की नाही? जरा ताकद देऊन म्हणा हालेलुया. आमेन. टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. जिवंत ते आहेत ज्यांनी प्रभूवर विश्वास ठेवलेला आहे. And alive are those who have believed in Christ. सामर्थ्याचे ते लोक आहेत ज्यांनी पवित्र आत्म्याचा स्वीकार केलेला आहे. And those are the people with power who have मग accepted the strength of Holy पवित्र Spirit. आत्मा जर तुम्ही स्वीकारलेला आहे If you've accepted the Holy Spirit, तर सामर्थ्य तुमच्या जवळ आहे. then you have the strength. काय रिस्पॉन्स? आमीन तर म्हणा. आहे की नाही? आमीन म्हणजे असंच होतं. तर तो तर नको का तसं व्हायला पाहिजे का नाही? हां, मग आमीन म्हणत जा. जरा चांगला रिस्पॉन्स द्या. कसं शिकवणाऱ्याला पण जरा हुरूप येतो तुमच्याकडे बघून. हा, आता बघा शिक्षक शिकवतात आणि मुलगा डेस्कवर झोपलाय असं. And if a teacher teaches, if the student is sleeping on the desk, कसं दिसतं बघा, सांग बघा. and how does it look? ते शिक्षकाला काही येईल का शिकवायला आनंद? And will the teacher find joy in teaching? आता पोरांना मारायला बंदी आहे सरकारनं घातलेली. Now it is prohibited to hit children. आमचे सर तर तो लाकडी डस्टर घेऊन फेकून मारायचे. And a teacher used to throw the wooden duster ते at us. कुठं लागतोय काय करतोय ते काही विचार नाही. He didn't used to care with it where it hurt us. चुकून बरोबर तो बसला वर्मावर, म्हणजे बरोबर तिथं बसला And if it hits right at the spot, आणि जा काय लागलं तिथं, सुजलं, टेंगुळ आला, and if we are hurt in any way, मग घरी जाऊन वडिलांना दाखवलं, and if we go home and show it to our father, टीचरनी बघा डस्टर फेकून and मारला, our teacher hit us with a तू duster, काहीतरी आगावपणा केला असेल. the father used to say, घरी you must have अजून done एक something. फटका. And he used to receive one more slap. हालेलुया. Hallelujah. आत्ताचे पेरेंट तसे नाही. टीचरनी मारलं, चला And nowadays parents go to complain to the पोलीस teacher. चौकीमध्ये कंप्लेंट, लगेच प्रिन्सिपलला कंप्लेंट. जोपर्यंत त्या टीचरची बदली होत नाही, काढून टाकलं जात नाही, तोपर्यंत ते काय स्वस्थ बसत नाही. याच्यामधून आपण आपल्या मुलाचं नुकसान करतोय हे लक्षातच येत नाही. And they do not understand we are destroying the lives of children by complaining against the teachers. आता काय काय टीचर पार मर्यादेच्या पलीकडे जाऊन मुलांना मारतात, ते चुकीचे आहे, तो गुन्हा आहे. And some teachers do something beyond limits, and that is wrong. पण मुलांना योग्य पद्धतीने शिक्षा करणं हे चांगलं आहे, मुलांच्या हिताचं आहे. It is good to punish children in the right way. It is for the benefit असो, of children. झोपू नका शिकवत असताना. And do not sleep while म्हणून teaching. मी तुम्हाला मोठ्याने बोलायला लावतो, हालेलुया म्हणायला लावतो. So I tell you to say hallelujah loudly. हालेलुया. Hallelujah. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. And thanks be to the name of तर the Lord. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, Here we see पापाचे दास्य करू नये. no longer be slaves मग of sin. वाणी आम्ही ऐकली So we listen to the voice, तर आम्हाला आशीर्वाद आहे. then we have blessings. आणि बाकीच्या गोष्टी मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलेलं I आहे. told you other things last Sunday. तोच आपल्या प्रिय जनास लागेल ते झोपेतही देतो. And he gives his beloved whatever they need in their sleep. आमेन.
Amen. मग देवाचे प्रियजन कोण आहे? And who are the beloved of God? जे त्याचे विधी पाळतात, Who follow his जे statutes, त्याच्या आज्ञा who पाळतात, obey the commandments, जे त्याची वाणी who ऐकतात, listen to his voice. पवित्र शास्त्रात जे काय लिहिलंय ते आत्मसात करतात, Whatever has been written in the word, they accept त्याप्रमाणे it ते चालतात. and they act accordingly. ते सर्व देवाचे प्रिय लोक आहेत. All these people are beloved of आणि God. अशा देवाच्या प्रिय लोकांना And for such beloved people of God, भौतिक वरदान झोपेत the मिळतात. worldly blessings will be received in their sleep. हा, याचा अर्थ कामधाम सोडून झोपा असा अर्थ होत नाही. That does not mean leave your job and just sleep. कारण तुम्ही कष्ट करून झोपलेले असतात Because you labor and then you sleep. आणि त्याचा परिणाम तिकडे होत असतो. तुम्ही निवांत झोपलेले असतात आणि उठल्यानंतर तुम्हाला त्याचे आशीर्वाद देव देत असतो. And the effect keeps happening after you wake up, God gives the reward. मार्थ व्यवस्थित काढायचा प्रत्येक वाक्याचा प्रत्येक शब्दात. You have to take in right context. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. एक बहीण तिचे ते फार अशी असाध्य व्याधीने त्रस्त होती And one sister, she had some deadly disease. आणि फार विश्वास असा ते म्हणायचे की मी फार विश्वासणारी आहे. And she used to say, I am faithful, I am believer. आणि त्यांचं ऑपरेशन होतं And she had an operation किडनी ट्रान्सप्लांटचं. for kidney transplant. मग आम्ही गेलो सगळं तिथं भेटायला. So we all went to meet her. आणि मग गेल्या चित्र एकदम विचित्र दिसायला लागलं. And while after going there, it was a weird picture. किडनीची पेशंट She was a patient of kidney. किडनी ट्रान्सप्लांटसाठी ऍडमिट केलेला आहे. She was admitted for the kidney आम्ही transplant. भेटायला गेलो We went to meet her. आणि मग पाहत होतं काय, And then we see आमची ती बहीण our sister ख्रिस्तावर विश्वास ठेवणारी who believed in Christ. हातात समोसा का पॅटीस घेऊन खात होती. She had a samosa and she was eating it. हा, मग आता पाळक आहे म्हटल्यानंतर त्याला लगेच असं होतं. And since I'm a pastor, it happens so. मग काय लोक पाळकालाच फार शिकवतात. And some people teach the pastor a तुम्हाला lot. काहीच धार्मिकता माहित नाही, मग आम्हाला माहिती आहे. And you do not know anything, any spirituality. I know it. पास्टर आम्ही एका सेवकाचा संदेश ऐकला. And she said, Pastor, I heard a sermon of a servant of इंग्लिश God. बोलणाऱ्या त्या होत्या. And she spoke English. आता त्यांनी सांगितलं Now she said, फेथ स्लीप्स. he said, faith sleeps. विश्वास. विश्वास. आता बघा, बायबल सांगतं The Bible says, तुमचा विश्वास आहे if you have faith, पण कृती नसेल if there is no act, तर तुमचा विश्वास काय, निष्फळ किंवा निर्जीव your आहे. faith is dead. मग आता त्या बहिणीला असं जर सांगितलं असतं ना, So if the sister would have been मग told, माझा विश्वास एक कृती तेच करते की मी झोपते. and your faith is that I sleep, झोपणं हा पण एक कृती आहे की नाही. and sleeping is also a verb. पण असं सांगितलेलं आहे का, But has that been told? किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन आहे, A kidney transplant तुम्ही operation. भजी खाताय, You're eating some तुम्ही fritters. समोसे You're खाताय, eating तुम्ही samosas. पॅटीस खाताय. You're eating oily stuff. देव आहे सांभाळायला. And God is there to protect. असं होतं का हो कधी? Can this happen? हा, असं होत नाही. Such does not मग happen. काय लोक अशा असतात. There are some people, फेथचा अर्थ वेगळाच काहीतरी they काढायचा take the faith in different आणि परत context. आपल्याला शिकवायचं. And they teach us. हालेलुया. मग Hallelujah. काय ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं नाही. The operation was not successful. असं होतं प्रेम. And such does not पण happen. पवित्र शास्त्रामध्ये सांगतं, So Bible says, फाजील धार्मिक होऊ नका, do not be futile righteous. देवाची परीक्षा पाहू नका. Do not test the Lord. हालेलुया. आपल्या Hallelujah. विषयाकडे येऊयात. विषयांत झालं की मग फार मी भरकटत जातो. आता पुढे आपण वाचूयात. Further we read, तर शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये. the body of sin might be done away with and we should no longer be 8, slaves 9, of 10 sin. वचन वाचा ब्रदर, त्या 6व्या अध्यायातलं. आपण ख्रिस्ताबरोबर आपण ख्रिस्ताबरोबर काय झालो, मेलो. तर त्याचबरोबर जिवंत होऊनही तर त्याचबरोबर जिवंत होऊनही राहू असा आपला विश्वास आहे. जिवंत होऊनही राहू असा आपला विश्वास. वाक्य जरा पूर्ण वाचता. जिवंत होऊनही राहू असा आपला विश्वास आहे. आमेन. आमेन. पुढे वाचा. आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठविलेला ख्रिस्त पुढे मरत नाही. त्याचबरोबर पुढे मरणाची सत्ता नाही. मेलेल्यातून उठविलेला ख्रिस्त पुढे मरत नाही. आणि पुढे काय लिहिले, त्याचबरोबर पुढे मरणाची सत्ता नाही. त्याचबरोबर पुढे मरणाची सत्ता नाही. मग आम्ही ख्रिस्ताच्या मरणाशी संयुक्त झाले म्हणजे जोडले गेलोय. ख्रिस्ताच्या पुन्हा उठण्याशी सोडले गेलोय म्हणजे आम्हालाही पुन्हा मरण नाही. हालेलुया. And since we have been one with the death and resurrection of Christ, we do not have the dominion of death on us.
त्या यापुढे मरणाची सत्ता नाही. Death has no longer dominion over us. आम्ही जर अशा रीतीने संयुक्त झालो If we have been one with him in that तर manner, आमच्यावर आता मरणाची सत्ता नाही. so death has no longer dominion over आणि us. त्या सत्तेचा आम्हावर अंमल होऊ नये And so that it does not have dominion, किंवा पुन्हा त्याचा प्रभाव आमच्यावर पडू नये, or if it should not तर have त्यासाठी effect आम्हाला again, काय करायचं आहे? what do we have to do? पुनरुत्थित ख्रिस्ताचा जो संदेश आहे तो आम्हाला समजून घ्यायचा We आहे, need to understand the message of resurrected तो आम्हाला Christ. आत्मसात करायचा We आहे. have to imbibe it. कारण तो मेला, Because he died, तो पापाला एकदाच मेला, he died to sin once. तो जगतो, He lives, तो देवाला जगतो. he lives unto the Lord. तसे तुम्ही स्वतः पापाला मेलेले So you also being dead to sin, आणि ख्रिस्त येशूमध्ये देवाला जिवंत झालेले असे माना. and accept that you also have been made alive with Christ. आता देवाचं वचन सांगते की असं माना तुम्ही. And the word of God says you accept that. हालेलुया. हालेलुया. म्हणजे तुम्ही संयुक्त झालेला आहात ख्रिस्ताच्या मरणाशी, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशी, आणि म्हणून तुम्ही देवाला जिवंत झालेले असे माना. And since you have been one, accept that you have been one, you have been made alive with God. मग तुमचं जिवंतपण अबाधित राहावं असं जर वाटतं, So that if you want your liveliness to stay, तर ज्याच्याद्वारे तुमचा पुन्हा जन्म झाला म्हणजे तुम्हाला जिवंत केलेला आहे, and through him once you are made alive, तो देवाचं वचन आहे, that is the word of God, तो देवाचा संदेश आहे, that is the message of God, जो मरणातून उठलेला प्रभू आहे, the Christ who rose up from the आणि dead, त्याचा तो संदेश आहे, and it is the message of him, जो आम्हाला जिवंत आम्ही मानत असताना आम्हाला तो जिवंतपणामध्ये चालण्यासाठी आणि ते संदेश आमचं सहाय्य करतो. and that message helps us to also live in that मग liveliness. आम्हाला पुनरुत्थानाची आशा आहे. So we have the hope of resurrection, पापमय शरीर नष्ट झालेलं आहे. and the body of sin has been destroyed. एक दिवस प्रभू जर आला नाही, तो आमचं आयुष्याची मर्यादा संपली तर आम्ही जगातला प्रवास संपून जाणार आहे. If Christ does not come yet and our lifespan ends, we will leave this earth. जगातला प्रवास Our संपेल, life journey on this earth will जीवन end. संपलेलं नाही, Our life does कारण not ते end. अनंत काळचं Because आहे. that is eternal मग जेव्हा life. ख्रिस्त मेघारूढ असा येईल, So when Christ will come on the clouds, ख्रिस्तामध्ये मेलेले पहिले उठतील. all the ones dead in Christ will be ते alive. पुनरुत्थान आहे. That is resurrection. हालेलुया. हालेलुया. म्हणून तो जिवंतपण किंवा ते पुनरुत्थान त्याची आशा तुम्हाला मिळाली असताना So since you have received the hope of that ते liveliness, होऊ असं म्हटलेलं आहे, so it says it should happen. ते होईल असं म्हटलेलं आहे. It said it will मग happen. ते होण्यासाठी तुम्ही जिवंत असताना, शरीरामध्ये जिवंत असताना, ख्रिस्ताला स्वीकारलेला असताना, त्याच्याशी संयुक्त झालेला असताना, पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश आम्हाला आमच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये त्या पुनरुत्थानासाठी प्रेरणा देणारा किंवा तिथपर्यंत आम्हाला ते आणि वास्तवतेमध्ये आणण्यासाठी ते पूरक ठरणार आहे. And until then, while we are alive here in our body, the message of the resurrection gives us hope and leads us to perfection. हालेलुया. हालेलुया. मग आता आपण जाऊया संदेशाकडे. Let's go to the sermon. आज परीक्षा किती वाजता आहे तुमची सिस्टर? परीक्षा किती वाजता आहे? हा, आज परीक्षा आहे ना काहीतरी? हा, किती वाजता आहे? मग कधी पण शो सुटलं तरी तेव्हा परीक्षा आहे. म्हणजे तुम्हाला वेळ काय विचारतो, म्हणजे त्याप्रमाणे मला संपवायला. नाही तर मी 2ला संदेश संपवतो, तुम्ही 2 नंतर परीक्षा घ्या. हालेलुया. हा, आता आम्ही संदेश ऐकणार आहोत. कुठला संदेश? आत्मिक अधिकाराचा संदेश. कुणाचा? पुनरुत्थित ख्रिस्ताचा. We're going to listen to the sermon of religious authority of the resurrected Christ. आता काय म्हणा माझ्या मागे? आत्मिक अधिकाराचा संदेश. कुणापासून आहे हा संदेश? पुनरुत्थित ख्रिस्त. हालेलुया. मत्ते कृषी वर्तमान याचा 28 अध्याय आणि त्याचं 16, 17 आणि 18 वचन वाचा. इकडे 11 शिष्य, इकडे 11 शिष्य. गालीला जो पर्वत येशूने नेमिला होता गालीला जो पर्वत येशूने नेमला होता स्वर्गारोहणासाठी, त्यावर गेले त्यावर गेले आणि त्यांनी त्याला पाहून नमन केले. आणि त्यांनी त्याला पाहून काय केले? नमन केले. वाचा. तरी कित्येका संशय वाटला. तरी कित्येका संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यास म्हणाला, तेव्हा येशू जवळ येऊन त्यास म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. सर्व अधिकार मला दिला आहे. आमेन.
It says in Matthew 28:16-18, Then the 11 disciples went away into Galilee to the mountain which Jesus had appointed for them. When they saw him, they worshipped him, but some doubted. And Jesus came and spoke to them, saying, All authority has been given to me in heaven and on earth. इकडे 11 शिष्य गालिला जो पर्वत येशूने नेमला होता त्यावर गेले These 11 disciples who went away into Galilee to the mountain which Jesus had appointed for them. आणि त्यांनी म्हणजे शिष्यानी त्याला म्हणजे प्रभू येशूला पाहून नमन केले. The disciples saw Jesus and they worshipped him. हालेलुया. Hallelujah. आम्ही काय तर नमन करतो वर्शिप नंतर? And what do we bow down after the worship? देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा या त्रैक्याला आम्ही नमन का करतो? And why do we bow down to the God the Father, the Son and the Holy कारण Spirit? ज्यास आम्ही आमच्या गुरु समोर उभे असतो, Because when we are standing in front of a teacher, ज्यास आम्ही त्याची उपासना करतो, when we worship him, तो आमचा प्रभू उतरून येतो. our Lord मग comes down. येशू येताना पाहिल्यानंतर So once we see Jesus शिष्यांनी coming, काय केलं? what did disciples do? नमन केलं. They bowed to him. आम्ही मंदिरामध्ये उपासना करत असताना Even while we आम्ही worship, देवाला आत्म्याच्या रूपाने येताना we पाहतो. see God coming through Spirit. तो आमच्यामध्ये येतो. He comes in us. मग आमचं पण काय काम आहे? So what is the job? आम्ही त्याला नमन करावं. We should bow down to him. हालेलुया. Hallelujah. पास्टर एकटेच असे करत असतात, बाकीचे सगळे अशे उभे असतात. Alone pastor does it, others all keep standing. हालेलुया. Hallelujah. शिष्यांनी ज्या ज्या येशूला येताना पाहिलं नमन केलं. And disciples, whenever they saw Jesus, they bowed down to him. आम्ही पाहतो बाळ येशूच्या दर्शनाला लोक गेले तिथं त्यांनी नमन केलं. And all the people who went to meet baby Jesus, they bowed down to him. कारण परात्पराला नमन करणं हे आमचं काम आहे. Because it is our job to bow down before the Almighty One. हालेलुया. Hallelujah. म्हणून नमन करा. So bow down to him. हालेलुया. Hallelujah. हल्ली लोकांच्या तक्रारी खूप असतात. एक कॉमन तक्रार झालेली आहे. And there is a common complaint of the people. कमरेची तक्रार आहे, And the complaint of the backache, गुडघ्याची तक्रार आहे, and the knee pain, हाताची खांद्यांची तक्रार आहे. and the shoulder pain. आणि ह्या तक्रारीतून जर तुम्हाला तुमची तक्रार जर निवारण करायची असेल If you want to resolve this complaint or problem, तर आम्ही पाहतो काही लोक लगेच काही सांगतात की आता मोठमोठी झाडं आलेत, बायका अशा करतात त्यामुळे आता त्यांच्या कमरेला त्रास व्हायला लागले. and some say there are big brooms and that is why the women hurt their back. पूर्वीच्या बायका एवढेसे झाड असते त्यामुळे ते वाकायच्या. And earlier there used to be small brooms, so the ladies used to bend a आपण हे lot. झालं स्त्रियाच्या कमरेच्या दुखण्याचा त्रासाविषयी. And about the backache of the ladies, पुरुषांचं काय? what about the men? हालेलुया. Hallelujah. हा, कमरेला जे महत्वाचं काम करायला पाहिजे ते देत नाही तुम्ही. And the job that your back should do, you do not give your काय back that महत्वाचं job. काम आहे What कमरेचं? is the important task? प्रभू समोर झुकून नमन करणं. To bow down before the Christ. हालेलुया. Hallelujah. आता प्रामाणिकपणे सांगा किती जण करतात? Now honestly tell me, how many of y'all do it? आता जर केलं नाही And if you have not done it, तर ते कमरेला माहिती आहे की माझं काम आहे प्रभू समोर झुकायचं. and the back knows it is my job to bow पण down before the हट्टी Lord. माणूस आहे, But this man is stubborn. माझ्याकडनं ते काम करून घेत नाही. It does not make me do it. मग एखाद्या गोष्टीला त्याचे काम दिलं नाही तर तिथं काय होणार आहे? मग If you do not give something a job that it should do, what happens? काय होणार आहे? What happens? कडकपणा येणार आहे. It becomes stiff. प्रभूसाठी झुकायचं आहे असं झुका जरा. You need to bow down before the Lord. प्रभूसाठी Do हात it. उंच करायचे करा You have to जरा. lift your hands unto the Lord. Do it. फ्रोझन शोल्डर कसं पळून जाईल बघा तो. You see how your frozen shoulder disappears. हालेलुया. Hallelujah. म्हणून जे शरीराला जे सांगितले ते करायचं. शरीराने काय काय करायला तुम्ही काय काय देवाला सादर करायचं ते सांगितलेलं आहे. And it has been told what all your body should do to the Lord. हात उंचावण्यासाठी आहे, To lift your hands, गुडघे प्रभूसाठी प्रभू समोर टेकण्यासाठी आहे, to kneel down before the Lord, कमरेमध्ये देवाजवळ झुकून नमन करण्यासाठी कमर आहे. and your back is to bow down before the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आवाज देवाच्या सेवेसाठी, देवाची गीत गाण्यासाठी, वचन सांगण्यासाठी आहे. And voices for singing to the Lord and preaching His word. आणि म्हणून ते करा. And so do it. म्हणजे काय होणार नाही. So nothing will happen. हालेलुया. Hallelujah. हा, आजारातून सुटण्याचे चांगले मार्ग तुम्हाला सांगणार आहे मी. I'll tell you ways to be delivered पण from ते करायचं diseases. का नाही तुमच्या But हातामध्ये? it is up to you if you have to do it or not. Do it. हालेलुया. Hallelujah. नाही तर रोज सकाळी 5 वाजता मी इथं बरोबर 5 वाजता हजर राहील. सकाळी बरोबर 5 वाजता यायचं इथं. Otherwise, I'll be here at 5 and everybody should come at 5 मग o'clock in आपण the ते morning. आत्मिक कसरत करणार की उपासनेमधून. We'll do spiritual exercise through worship. किती जण येणार? 100% येणार असेल तर मी येतो उद्यापासून. If 100% of you will come, then I'll come. कोणी बरोबर 5ला म्हणजे 5ला चालू करायचं म्हणजे 4:45ला आत आले पाहिजे सगळे. You need to come to before 100% हजेरी 45. असेल तर येणार मी. नाही येणार मी.
हात पण असेच जातात तुमचे, काय उपयोग आहे तुम्हाला? ठीक आहे, मी तुम्हाला आता गंमत केली, मी काय तुम्हाला 5 वाजता बोलवणार नाही, पण तुमच्या घरामध्ये करा ते. But I tell you that do in your house. हालेलुया. Hallelujah. पण या ठिकाणी बायबल मला सांगतं, Here the Bible आणि says, त्यांनी म्हणजे त्याच्या शिष्याने त्याला पाहून नमन केले, and the disciples saw Jesus and bowed down तरी to him, कित्येका संशय वाटला. but some doubted. म्हणजे शिष्यांमध्ये पण काय कित्येका संशय आलेला आहे. Disciples also had some doubts. तेव्हा येशू जवळ येऊन त्यास म्हणाला, Jesus came and spoke to them, स्वर्गात आणि पृथ्वीवर in heaven and on earth, सर्व अधिकार मला दिला आहे. all authority has been given to me. हालेलुया. Hallelujah. जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. ज्या वेळेस The time, ज्या क्षणाला the moment येशू Jesus, आपल्या शिष्यांना हे म्हटला, when Jesus said this to his तर disciples, त्यांच्या शिष्यांच्या मनामध्ये काय आलं पाहिजे? what should the disciples have in their ते hearts? उत्साही झाले पाहिजे. They should be excited. अरे आता आम्हाला भिण्याचं कारण नाही. Now we do not need to fear. माझ्या प्रभूला पित्याने सर्व अधिकार दिलेला My आहे. Father has given Christ all आता the मला authority. मरणाची भीती नाही. I do not fear death. आता मला रोगाची भीती नाही. I do not fear disease. आता मला प्रश्नाची भीती नाही. I do not fear माझं problems. उद्या काय होईल त्याची भीती नाही. I do not fear what will happen to me कारण tomorrow. अधिकार संपन्न माझा प्रभू, ज्यानं वधस्तंभावर माझ्यासाठी आपला प्राण दिला, तो म्हणत आहे सर्व अधिकार मला दिलेले आहेत, आणि ते कोणासाठी दिलेले आहेत? And the Christ who was died on the cross, he's saying all authority has been given to me and for देवाच्या whom? लोकांसाठी. And it has been given for the people. आता मला सर्व अधिकार पालक म्हणून दिलेला आहे. And all authority has been given. कुणासाठी दिलेला For आहे? whom it has been given? तुमच्यासाठी. For you. हालेलुया. Hallelujah. मला संदेश देण्याचा अधिकार दिलेला आहे. I've been given authority to preach. कुणासाठी? For whom? तुमच्यासाठी. For you. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मग येशूला पित्याने सर्व अधिकार दिला. So Father gave all authority to Christ. कुणासाठी? For whom? निवडलेल्या लोकांसाठी. For the chosen people. बोलवलेल्या For the लोकांसाठी. called people. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मग या ठिकाणी प्रभू म्हणत आहे, Here the Lord says, आणि येशू जवळ येऊन त्यांना म्हणाला, Jesus came close and spoke to जवळ them. येऊन त्यांना म्हणाला, He came close and spoke. घाबरू नको Do मुली. not be afraid, घाबरी daughter. नको मुला. Do not be afraid, पहा, son. स्वर्गात In the heaven आणि पृथ्वीवर and on earth, सर्व अधिकार मला दिला आहे. all authority has been given to आता me. मी तुमचा अधिकारी आहे. I am your governor. मी तुमचा प्रभू आहे. I am your Lord. भिऊ नका. Do not be afraid. तुमचं कल्याण असो. May you be blessed. हालेलुया. Hallelujah. आणि तो संदेश आज तुमच्या पालकाच्या द्वारे देवाचा आत्मा तुम्हाला देत आहे. येशू म्हणतो की पहा, सर्व स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. And this sermon God is giving through the Spirit, through your pastor, that all authority has been given to me in heaven and on earth. आणि तो येशू आपल्या शादी आणि सेवकाला सांगतो, And that Jesus tell his त्यांनी disciples अधिकार त्यांना दिले that God has given आणि authority, सेवेला and पाठवलं. he sent them for the आणि त्यांना ministry. म्हणतो, जे काय तुम्ही पृथ्वीवर बांधाल And he says, whatever you built on ते earth स्वर्गात बांधलं will be जाईल. built in heaven. जे काय तुम्ही पृथ्वीवर मोकळं कराल Whatever you lose on ते earth स्वर्गात मोकळं केलं will जाईल. be loosened in heaven. हालेलुया. Hallelujah. पहा, त्या सर्व अधिकार ज्याच्या जवळ आहे त्यांनी ते अधिकार त्याच्या लोकांना, त्याच्या आणि सेवकाला दिलेला आहे. And the one who has all authority, he has given this authority to his servants. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून येशूच्या नामामध्ये असं आम्ही अधिकार वापरतो, So when we use this authority in the name of ते Jesus, तसंच घडतं. it happens. हालेलुया. म्हणून या Hallelujah. ठिकाणी येशू म्हणतो, Here Jesus says, सर्व अधिकार all authority स्वर्गातला in heaven आणि पृथ्वीवरचा and on तो earth सर्व अधिकार all authority मला दिला आहे. has been given to me. हालेलुया. Hallelujah. शिष्याने त्या टाळ्या वाजवल्या असतील. The disciples might have clapped. हालेलुया. Hallelujah. आता देव तुम्हाला म्हणत आहे नव्यानं, Now God is telling to you शिलो newly, मंडळीला म्हणत आहे, to the Shiloh church, येशू जवळ येऊन तुम्हाला म्हणत Jesus आहे, comes close and says to मंडळी you, घाबरू नका. church, do not be afraid. देव तुम्हाला म्हणत आहे, God is saying to you, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. आता मंडळी कशी झालेली आहे? now how has the church become? अधिकार संपन्न झालेली आहे. With all authority. मंडळी कशी झालेली How आहे? has the church become? संपन्न झालेली It आहे. has been complete. हालेलुया.
Hallelujah. घाबरू नका. Do not be afraid. ज्यानं सांत्वनाचा संदेश दिला, The one who has given the message of comfort, आमच्यातलं भय काढून टाकलं, remove the fear from आता us. तो त्याच्या आत्मिक अधिकाराचा संदेश देत आहे. He's giving the message of spiritual authority. हालेलुया. Hallelujah. पहा त्याच्या सामर्थ्याविषयी, त्याच्या अधिकाराविषयी आपण आणि सविस्तर पाहणार आहोत. We are going to look details in his authority and his strength. मत्ते कृष्ण वर्तमान याचा 7वा अध्याय त्याच्या 29 वचनामध्ये काय लिहिले पहा. कारण तो त्यांच्या शास्त्रांप्रमाणे नव्हे कारण तो त्यांच्या शास्त्राप्रमाणे नव्हे तर अधिकार संपन्न असल्यासारखे तर अधिकार संपन्न असल्यासारखे त्या शिकवित असे. त्या शिकवीत असे. It says in Matthew 7:29, for he taught them as one having authority and not as the scribes. पण या ठिकाणी तो संदेश आहे Here it is the message, 2 पाये म्हणजे 2 फाउंडेशन. 2 foundations. आणि त्याला तुम्हाला माहिती आहे तो संदेश काय आहे. And you know what this message is. मग या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं, Your Bible says, तर मग येशूने ही वचने समाप्त केल्यावर when Jesus had ended the sayings, असे झाले की लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले. the people were astonished at his teaching. खरं याच्या अगोदर त्यांनी तसलं काय ऐकलं नव्हतं. Because before that they had not heard असं anything like शिक्षण that. कधी ऐकलं They नव्हतं. had not heard such म्हणून त्या teaching. शिक्षणावरून ते थक्क झाले. So they were astonished at his teaching. कारण त्याच्या शिक्षणावरून त्याचा अधिकार प्रगट होत होता. Because from his teaching it was proven that he has स्वर्गात authority, आणि पृथ्वीवरचा अधिकार तो त्याच्या शब्दातून प्रगट होत होता. and his authority in heaven and on earth it was being त्याच्या revealed. शिक्षणामधून तो प्रगट होत होता. It was being revealed through his teaching. म्हणून ते सर्व लोक थक्क झाले. So all the people were astonished. कारण तो त्यांच्या शास्त्राप्रमाणे नव्हे Because he did not taught them as per the तर scribes, अधिकार संपन्न असल्यासारखे त्यास शिकवीत असे. but as one having authority. कसं शिकवत होता. How did he teach them? अधिकार संपन्न असल्यासारखा. As one having authority. तिथं असल्यासारखा नाही Not as having असं authority. लिहिलेलं आहे. It is written. पण तो अधिकार संपन्न आहे He is full with आणि authority, त्या अधिकार संपन्नतेमधून तो शिकवित होता. and through that he is teaching it. म्हणून त्या ठिकाणी ते थक्क झाले, त्यांना आश्चर्य And वाटलं. so people were astonished. तो शिकवतो प्रियानो. He teaches, beloved. अधिकार संपन्न तो शिकवतो. He teaches with त्याला authority. अधिकार दिलेला आहे. He has been given the आता आम्ही authority. पाहतो या ठिकाणं Here we see देवा 7व्या वचनामध्ये 7व्या अध्यायामध्ये आम्ही पाहिलं in chapter 7, if you see, तर आम्ही त्याच्यामध्ये बऱ्याच शिकवणी दिलेल्या आहेत. and there are many teachings. तो अध्याय जो आहे That chapter, 5व्या अध्यायापासून 7व्या अध्यायापर्यंत from 5th to 7th chapter, तिथं सगळं काही शिकवण दिलेली आहे. it is all teaching. सगळं शिक्षण देवानं It is दिलेलं आहे. all the teachings. त्यातल्या पहिल्या अध्यायामध्ये 5व्या अध्यायामध्येच काय दिलेलं आहे. So in 5th chapter, what is written? डोंगरावरचं प्रवचन आहे. The Beatitudes. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. त्या ठिकाणी आम्ही पाहूया. Here let's see. त्या ठिकाणी डोंगरावरचं प्रवचन दिलेलं आहे. The sermon on the mount is given. त्यानंतर पुढे शिकवत असताना त्याचा अधिकार त्याच्याप्रमाणे त्याने शिकवलेला आहे. And while teaching forward, he is teaching with authority. आता आम्ही पाहतो त्या ठिकाणी प्रवचन तो करत आहे. And while preaching, मग 5व्या अध्यायामध्ये काय जरा 5वा अध्याय काढा. पाचव्या अध्यायामध्ये पहिल्यांदा धन्यवाद आहे. and 5th chapter first is thanksgiving. त्यानंतर मिठावरून व दिव्यावरून शिकवलेले धडे आहेत. Then the teachings of the salt and light. त्यानंतर जुने नियमशास्त्र व येशूची शिकवण याविषयी आहे. And the old law and the teachings of Christ. त्यानंतर राग व खून याविषयी शिकवलेला Then आहे. anger and murder. अशुद्धताविषयी शिकवलेला आहे. About impurity. नंतर शब्दा व खरेपण याविषयी शिकवलेला आहे. And it is taught about being truthful. सुडाविषयी शिकवलेला About आहे. vengeance. प्रेम व सर्वांगशील याविषयी सांगितलेला आहे. And it has been taught about love. हालेलुया. त्यानंतर आम्ही पाहतो 6व्या अध्यायामध्ये काय लिहिलेलं आहे. In chapter 6, त्याच्यामध्ये पहिला भाग आहे गुप्त दान धर्म. first is charitable नंतर deeds. शिकवले गुप्त प्रार्थना. Then the secret prayer. नंतर शिकवलेले प्रभूची प्रार्थना. Then the model prayer. नंतर शिकवलेले उपवासाविषयी. Then about fasting. नंतर शिकवलेले खरीखुरी संपत्ती. Then the true treasures. नंतर आहे प्रकाश आणि अंधकार. Then light and darkness. नंतर लिहिलंय चिंता आणि देवावरचा भाव याविषयी शिकवण आहे. And about worry and faith in the Lord. आणि 7वा अध्याय जो आहे And chapter 7, त्याच्यामध्ये पहिलं बाब आहे the first is इतरांचे गुणदोष काढण्याबाबत. do not judge. नंतर प्रार्थना करावयास प्रोत्साहन दिलेलं आहे. Encouragement to pray. नंतर सुवर्ण नियम त्या ठिकाणी सांगितलेला And the आहे. golden law. नंतर
नंतर दोन रस्ते जे आहेत त्याच्याविषयी सांगितलेलं Then आहे. the two ways, नंतर खरे व खोटे शिक्षक याविषयी सांगितलेलं the आहे. true and the false teachings, नंतर उक्ती आणि कृती. and then speaking and acting. उक्ती म्हणजे भाषण किंवा वचन आहे, And word means speaking, आणि कृती म्हणजे क्रिया आहे. and acting means doing it म्हणजे actually. उक्ती आणि कृतीविषयी सांगितलेलं आहे. About talking and doing it. नंतर सातवी गोष्ट मी पाहतो, दोन पाये. सातव्या अध्यायातला शेवटचा भाग, दोन फाउंडेशन. And the last part is two foundations. आणि सर्व तो शिकवत असताना And while teaching all of ते this, लोक थक्क झालेले आहेत. people were आणि ते astonished. म्हणतात, कारण तो त्यांच्या शास्त्राप्रमाणे नव्हे, Did not teach them as the scribes, अधिकार संपन्न असल्यासारखे त्यास शिकवीत असे. but taught them as one having authority. तो ज्या स्वतः देहामध्ये जगामध्ये When he was in the flesh on the earth, त्याच त्याने ते शिकवलेलं आहे. he has taught all that पण then. पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेशामध्येच तो भाग आम्ही धरणार आहोत. But we are going to consider it in the मग resurrection of त्याच्याविषयी आम्ही Christ. सविस्तर पाहणार So आहोत. we are going to learn about it प्रत्येक in गोष्ट detail. स्पष्टपणे त्याचं आणि स्पष्टीकरण देण्यात येईल. And everything will be described वेळ properly, लागला तरी चालेल, even if it takes पण time. आपण शिकूया. But let us learn, कारण आम्हाला पुनरुत्थानाची आशा मिळालेली because आहे. we have received the hope of resurrection. आपण हो असं पोटले जाऊ. We will be resurrected, आम्ही is mentioned. ख्रिस्ताबरोबर त्याच्या मरणाने संयुक्त झालेलो We आहोत. have been one with the death of त्याच्या Christ. पुन्हा उठण्याच्या द्वारे संयुक्त झालेलो आहोत. We have been one with his resurrection. आम्ही जिवंत केलेले असं आम्ही मानायचं आहे. We have to accept that we are म्हणजे made आम्ही alive, तसं आहोत. that we are alive. मग आम्हाला पुनरुत्थानाचा आशा आहे. We have hope of तर resurrection. आम्हाला पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश फार महत्वाचा आहे. The message of resurrection is very important for us. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. बाकीच्या गोष्टी पुढच्या रविवारी We'll पाहू. learn the other things next Sunday. शिकवण आम्हाला फार गरजेची आहे. Teaching is extremely जे important. काही शिकलो ते आम्हाला आत्मसात करायचं आहे. Whatever we learned, we have to accept and imbibe हालेलुया. it. Hallelujah. मंडळीची प्रगती होणं फार गरजेचे आहे. And the progress of the church should happen. कशामध्ये? In what? आमच्या मंडळीतले लोक फार करोडपती आहेत, ही प्रगती नकोय We देवाला. do not want the growth that all the people in the church are crowdpatis. आमच्या मंडळीतले सर्व लोक फार धनवान आहेत, असली प्रगती देवाला नकोय. God does not want that we should all be very prosperous. देवाला त्याची मंडळी शिकलेली पाहिजे. God wants his church to be educated. देवाला त्याची मंडळी वचनामध्ये पारंगत असलेली He पाहिजे. wants his church to be well versed in the word. म्हणून बायबल आम्हाला So सांगतं, Bible says, त्याने आपल्या मंडळीला वचन रूपी जलस्नानानं शुद्ध केलेलं आहे. so the word says he has cleansed his church with the word. हालेलुया. Hallelujah. म्हणून मंडळी देवाच्या दृष्टीने कशी पाहिजे? How should the church be as per God? शिकलेली पाहिजे. Well educated. हालेलुया. Hallelujah. मुलगी शिकली, प्रगती झाली. If daughter learns, there's progress. मंडळी शिकली, If the church is educated, आत्मिक उन्नती and झाली. spiritual growth happens. हालेलुया. जरा हालेलुया. टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. आपल्या जागेवर यास आपण उठून उभं राहूयात. हालेलुया. या आठवड्याचं वचन मगाशी दिले, 6वा अध्याय रोमकराचं पत्र, 6वं वचन. आमेन. हा जोटा पटकन होता. खडे रहेंगे, खडे रहो. हालेलुया.